नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे सर्वांचं या व्यक्तिमत्व विकासाच्या वर्गामध्ये. गेल्या अनेक दिवसापासून आपण व्यक्तिमत्व विकासाची ही जी चर्चा करत आहोत याच्यामध्ये एक जो विषय एक मिनिट एक महत्त्वाचा मुद्दा आपण जी चर्चा करत होतो ते म्हणजे आपल्या यशाकरता चारित्र्याची शक्तीची आवश्यकता आहे का. आणि हे चर्चा करत असताना मागच्या वेळेस आपण एक महत्त्वाचा मुद्दा उचलला होता आणि तो म्हणजे की स्वामीजी म्हणतात, नायदर मनी पेज नॉर नेम नॉर फेम नॉर लर्निंग, इट इज द character which cleaves through the adamantine wall of the difficulties. म्हणजे आपल्या जीवनात जर आपल्याला यश कमवायचं आहे तर आपल्याला काय करावं लागेल. आपल्या जीवनात जर आपल्याला यश कमवायचं असेल तर त्या चारित्र्याच्या शक्तीने ते कमवू शकतो. आणि मागच्या वेळेस या गोष्टीला सिद्ध करण्याकरता अरुणिमा सिन्हा नावाच्या मुलीचं पण उदाहरण घेतलं होतं. आणि एक सिद्धांत ज्याची पण चर्चा केली होती, पण आज त्याची पुनरावृत्ती सुद्धा करूया. मागच्या वेळेस तुम्ही लोकांनी जे काही प्रश्न विचारले होते अतिशय चांगले प्रश्न होते, म्हणून आजच्या या आपल्या व्याख्यानामध्ये मी त्या प्रश्नांची उजळणी करून त्याची रेकॉर्डिंग करून अपलोड करणार आहे, कारण की ते प्रश्न फार महत्त्वाचे आहेत मला असं वाटतं. पण त्याच्या आधी पुन्हा एकदा या विचाराची पुनरावृत्ती करूया की स्वामीजी म्हणतात बिलकुल स्पष्टपणे की यश आपल्याला सगळ्यांना पाहिजे, पण यश प्राप्त करत असताना स्वामीजी म्हणतात की नायदर मनी पेज नॉर नेम नॉर फेम नॉर लर्निंग, इट इज द पॉवर ऑफ कॅरेक्टर, इट इज द कॅरेक्टर विच क्लीव्स थ्रू द वॉल ऑफ ॲडमेंटाईन वॉल ऑफ डिफिकल्टीज. पैसा कामी येत नाही, नाव लौकिक कामी येत नाही, विद्यासुद्धा कामी येत नाही, फक्त चारित्र्याच्या शक्तीमुळेच आपण आपल्या जीवनामध्ये आलेल्या अपयशाला मात करू शकतो. आणि चारित्र्याची शक्तीचे अनेक पैलू असतात. त्या अनेक पैलूपैकी चारित्र्य म्हणजे काय आपण मागच्या वेळेस चर्चा केली होती, बंडल ऑफ हॅबिट्स, आपल्या सवयींच्या जे काही एक ज्याला म्हणतो की एक पुलिंदा, आपल्या प्रत्येकाला एक सवय असते, तर त्या सवयीच्या माध्यमातून आपण जे काहीही आपल्याला आपली जी हॅबिट्स आहेत तेच कॅरेक्टर आहेत. आणि आपल्या जीवनामध्ये जर संघर्ष करण्याची क्षमता आहे, आपल्या चारित्र्याची जर वैशिष्ट्य आहे, तर जीवनाच्या प्रत्येक आणलेल्या परिस्थितीला आपण सामोरे जाऊ शकू. आणि म्हणूनच आपल्याला असं वाटतं की कदाचित चारित्र्याची शक्ती म्हटलं म्हणजे फक्त काहीतरी वाईट सवयी नको, मद्यपान करायला नको, गुटखा नको, आपले सिव्हिल रूल्स फॉलो केले पाहिजे, तितकी संकुचित परिभाषा नाही आहे चारित्र्याची. आणि चारित्र्याचा एक फार महत्त्वाचा भाग म्हणजे आपल्यामध्ये संघर्ष करण्याची क्षमता ही सतत असली पाहिजे. आणि हेच चर्चा करत असताना आपण एक अजून मुद्दा घेतला होता की जीवनामध्ये जर आपल्याला कोणी ऑफर केलं, कारण कोणी विचारलं की तुमच्या जीवनातून तुम्हाला स्किल पाहिजे की चारित्र्याची शक्ती पाहिजे, दोघांपैकी एकच तुम्हाला मिळणार आहे, तर नेहमी लक्षात घ्या की चारित्र्याची शक्तीच मागितली पाहिजे. का? कारण की
आपण आत्ताच वाचलं, नायदर मनी पेज नॉर नेम नॉर फेम नॉर लर्निंग, इट इज द पॉवर ऑफ कॅरेक्टर विच क्लीव्स थ्रू द ॲडमेंटाईन वॉल ऑफ डिफिकल्टीज. स्किल तुम्हाला एका लिमिटपर्यंत घेऊन जाऊ शकते, पण तुमच्यामध्ये जर चारित्र्याची शक्ती असेल आणि चारित्र्याच्या शक्तीमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे संघर्ष करण्याची क्षमता असेल, तर लक्षात ठेवा ती तुम्हाला जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रामध्ये पुढे नेण्यात तुम्हाला ती कामी येईल. आणि जर लौकिक उदाहरण आपण जर घेतलं मित्रांनो, तर एक क्रिकेटपटूचं उदाहरण मी तुम्हाला तुमच्यासमोर मांडू इच्छितो, आणि ते म्हणजे युवराज सिंग. तुम्हा सर्वांना माहिती असेल की मध्यंतरी याला एक फार कठीण आजार झाला होता, पण पहा की जर याच्यामध्ये ती एक शक्ती नसती संघर्ष करण्याची, तर तो कदाचित या दुर्धर आजारावरती मात करू शकला नसता. म्हणजेच काय की आपल्या जीवनामध्ये फक्त एक तात्पुरतं काही यश मिळालं, काही स्किलमुळे यश मिळालं, तर लक्षात ठेवा ते काही फार त्याच्यावरती लक्ष देऊ नका. महत्त्वाचं काय असतं? महत्त्वाचं असतं की आपल्या जीवनामध्ये संघर्ष क्षमता आहे की नाही, आणि आपल्या कॅरेक्टरचा हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. म्हणून मी पुन्हा पुन्हा सांगू इच्छितो की नायदर मनी पेज नॉर नेम नॉर फेम नॉर लर्निंग, इट इज द पॉवर ऑफ कॅरेक्टर विच क्लीव्स थ्रू द ॲडमेंटाईन वॉल ऑफ द डिफिकल्टीज. आता याच सिद्धांताला थोडंसं आपण चर्चा करत असताना मागच्या वेळेस तुम्ही जे प्रश्न विचारले होते, तर त्याची थोडीशी उहापोह करूया, कारण की ते मागच्या वेळेस आपण रेकॉर्ड केले नव्हते, पण ते फार महत्त्वाचे होते. त्यात पहिलाच प्रश्न विचारला गेला होता की हिटलरला जे काही यश मिळालं ते त्याच्या पॉवर ऑफ कॅरेक्टरमुळे मिळालं का? तर याच्या उत्तरामध्ये मी सांगू इच्छितो की हिटलरचं ते यश नव्हतं. सगळ्यात पहिले लक्षात ठेवा, हिटलरचं नाव सगळ्या जगामध्ये सगळ्यांना माहीत आहे, पण हिटलर सुप्रसिद्ध नव्हे, कुप्रसिद्ध आहे. आणि ज्याला म्हणतो इम्पेरियलिझम, साम्राज्यवाद, म्हणजे माझं साम्राज्य वाढावं या दृष्टीने त्यांनी आपल्या जीवनामध्ये, म्हणजेच जर आपण बेसिक गोष्टी जर घेतली तर काय घडतं की स्वार्थापोटी त्यांनी संबंध त्या द्वितीय महायुद्धामध्ये उडी घेतली होती. तर म्हणण्याचा अर्थ काय मित्रांनो, एक लक्षात घ्या की हिटलरला जे काही म्हणजे त्याला काही सत्ता मिळाली ते काही चांगलं यश म्हणू शकत नाही, त्याला मुळीच यश म्हणू शकत नाही. का म्हणू शकत नाही? कारण की त्यांनी जी शक्ती अर्जन केली होती ती स्वार्थापोटी केली होती. आणि आपण जी चर्चा करत आहोत की पॉवर ऑफ कॅरेक्टर ही अनसेल्फिशनेसने येत असते, निस्वार्थ वृत्तीने येत असते. हा एक फार मोठा अंतर आहे. जगामध्ये नाव म्हणजे हिटलरचं नाव माहीत आहे सगळ्यांना, पण चांगल्या अर्थाने नव्हे. तो कुप्रसिद्ध आहे, त्याचे पुतळे कुठेही उभारले जात नाही. आणि त्याच्याच विरुद्ध आपण बघतो की छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे चारी बाजूला आपण उभारत असतो. का? कारण की छत्रपती शिवाजी महाराजांनी पॉवर ऑफ कॅरेक्टर किंवा संघर्ष क्षमता त्यांनी जी अर्जन केली होती त्याचा उपयोग त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र राज्याच्या उन्नतीकरता त्याचा उपयोग केला, स्वतःच्या स्वार्थाकरता कधी नाही केला. म्हणून हे लक्षात ठेवा की जे लोक कुप्रसिद्ध आहेत, आपल्याला असं वाटतं किंवा त्यांची काही पॉवर ऑफ कॅरेक्टर होती का? बिलकुल नव्हे. ते सगळे लोक आपल्या आपल्या स्वार्थवृत्तीने प्रेरित असतात. इतक्या पराकोटीचं स्वार्थ असतं की ते दुसऱ्याचं नुकसान करायला, विशेष करून संपूर्ण हिटलरने तर संपूर्ण विश्वाचं नुकसान केलं. तर इम्पेरियलिझम ज्याला म्हणतो, साम्राज्य वाढवण्याकरता, तर अशा गोष्टी याला हे काही पॉवर ऑफ कॅरेक्टरमध्ये येत नाही. पॉवर ऑफ कॅरेक्टर कशाला म्हणतात की जेव्हा निस्वार्थ वृत्तीने, जास्तीत जास्त निस्वार्थ वृत्तीने आपली जी शक्ती आपण जागृत करतो, संघर्ष क्षमता जागृत करतो, त्याला म्हणतात खऱ्या अर्थाने पॉवर ऑफ कॅरेक्टर. आणि अशा पॉवर ऑफ कॅरेक्टरनीच आपल्याला यश प्राप्त होत असतं. मागच्या वेळेस आपण बघितलं की अनेक मोहिमेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना यश नव्हतं मिळालं, पण ती शक्ती कुठून जागृत व्हायची? संघर्ष करण्याची. कारण की ती त्यांच्या चारित्र्याची एक इंटिग्रेटेड पार्ट होता.
आणि म्हणून अपयश आलं की ते पुन्हा मागे यायचे आणि पुन्हा नवीन योजना आखायचे आणि पुन्हा जिथे त्यांना अपयश मिळालंय तिथे पुन्हा ते आक्रमण करायचे आणि त्यांना ते यश प्राप्त व्हायचं. तर लक्षात ठेवा, हिटलर हे यश नव्हे आणि त्याचं हे पॉवर ऑफ कॅरेक्टर नव्हे. पॉवर ऑफ कॅरेक्टरचा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अनसेल्फिशनेस, निस्वार्थता असते. आणि ती आपले जे 3 आदर्श ज्या नवीन चर्चा करतो आपण, स्वामी विवेकानंद, छत्रपती शिवाजी महाराज आणि अब्राहम लिंकन, या तिघांमध्ये ही गोष्ट आपल्याला स्पष्टपणे बघायला मिळते. तर हा मागच्या वेळेस आपला पहिला प्रश्न होता. आणि दुसरा जो प्रश्न होता की मी मंदिरात जात असतो पण मला यश मिळत नाही, पण माझे मित्र जे मंदिरात जात नाही त्यांना यश मिळत असतो. हा एक फार व्यावहारिक स्तरावरचा प्रश्न आहे आणि या प्रश्नाच्या उत्तरामध्ये मी असं सांगू इच्छितो की पहा मित्रांनो, आपण मंदिरात नक्की जावं आणि तिथे मंदिरात गेल्याने आपल्या चारित्र्यामध्ये एका प्रकारची पावित्र्यता येते. वाईट विचारांपासून आपण दूर जात असतो. पण आपल्या जीवनामध्ये आपल्याला आत्मश्रद्धा, आत्मविश्वास, संघर्ष करण्याची क्षमता ही जागृत करायची असेल, हे पहा, ही शक्ती ऑलरेडी आपल्यामध्ये विद्यमान आहे, प्रत्येकामध्ये विद्यमान आहे. पण ती जागृत करण्याकरता आपल्याला आपल्या जीवनात प्राप्त झालेलं जे संघर्ष आहे, जे कर्तव्य आहे, त्या संघर्षाला सामोरे जावंच लागेल. म्हणजे मी मंदिरात जातो आणि संघर्ष करत नाही तर यातून कधी पण आपला कॉन्फिडन्स वाढणार नाही, यातून कधी पण आपलं संघर्ष करण्याची क्षमता वाढणार नाही, कितीही मंदिरात जरी आपण गेलो. लक्षात ठेवा, एक सुंदर सुविचार मागच्या वेळेस याची पण चर्चा केली होती की स्वामीजी म्हणतात की ज्याचा स्वतःवर विश्वास नाही तो नास्तिक. जुना धर्म म्हणत असे की ज्याचा ईश्वरावर विश्वास नाही तो नास्तिक. पण नवीन धर्म असा म्हणतो की ज्याचा स्वतःवर विश्वास नाही तो नास्तिक. ही इज एन एथिस्ट हू डज नॉट बिलीव्ह इन हिमसेल्फ. The old religion said he was an atheist who did not believe in God. But the new religion says he is an atheist who does not believe in himself. तर ही जी आत्मश्रद्धा, आत्मविश्वास, आत्मशक्ती, काही पण म्हणा, संघर्ष करण्याची क्षमता सुद्धा म्हणा किंवा पॉवर ऑफ कॅरेक्टर सुद्धा म्हणा, तर ही संघर्ष केल्यानेच वाढते. म्हणजे एक लक्षात ठेवा की मंदिर, मी पुन्हा पुन्हा सांगतोय बरं, मंदिरात जाणं खूप चांगलं आहे आणि मंदिरात गेल्याने आपले पाऊल कधी पण चुकीच्या मार्गावरती नाही जाणार, चुकीच्या सवयी आपल्या त्याच्या आहारी आपण नाही जाणार. पण जर आपल्याला संघर्ष क्षमता वाढवायची आहे, आपल्याला आत्मविश्वास वाढवायचा आहे, त्याच्याकरता मंदिरात जाण्याच्या बरोबर त्याच्याबरोबर आपल्याला संघर्ष जे आपल्या पदरी पडलेलं आहे ते केलंच पाहिजे. आणि म्हणून आता ज्या मुलांना जे मंदिरात येत नाही पण ज्यांना यश मिळतं, पण कळत किंवा न कळत त्यांना आत्मविश्वास कसा जागृत करायचा याची गुरुकिल्ली त्यांना कळलेली आहे. म्हणून आपल्या पदरी पडलेलं जे कर्तव्य आहे मित्रांनो, त्या कर्तव्याला कधी पण चुकवू नका आणि फेस द प्रॉब्लेम स्क्वेअरली. जे तुम्ही ध्येय निश्चित केलेले आहे तुमच्या जीवनामध्ये, त्या ध्येयाला सामोरे जा. आणि मागच्या वेळेस आपण जी चर्चा केली होती अरुणे सिंह नावाच्या मुलगीची, त्या मुलगीचा एक पाय पूर्णपणे निकामा झाला, पण आणि ती नॅशनल फुटबॉल प्लेअर होती, नॅशनल व्हॉलीबॉल प्लेअर होती, पण तिने हिंमत नाही हारली. तिच्या समोर जे आव्हानं आले तिने प्रतिसाद दिला आणि मग तिने नक्की केलं की मी फुटबॉल नाही खेळू शकत, मी व्हॉलीबॉल नाही खेळू शकत, पण मी हिमालयात सर करू शकते. आणि त्या मुलीनी ते प्रोस्थेटिक लेग म्हणजे नकली पाय लावून आम्ही आपल्या हिमालय तिने सर केला. आणि आपण जे चर्चा करत होतो मित्रांनो की संघर्ष करण्याची क्षमता मागा किंवा ती संघर्ष करण्याची क्षमता आपल्यामध्ये आचरणात आणण्यात तो प्रयास करा. ते का सांगितलं की याच मुलींनी हिमालय सर केल्यानंतर ती शांत नाही बसली,
तिची संघर्ष क्षमता, आपण हीच चर्चा करत आहोत. पॉवर ऑफ कॅरेक्टर म्हणजे काय? संघर्ष करण्याची क्षमता. आणि त्या पॉवर ऑफ कॅरेक्टर, त्या म्हणजे संघर्ष करण्याच्या क्षमतेमुळे तिने उरलेल्या सगळे जे आपले कॉन्टिनेंट आहेत, प्रत्येक कॉन्टिनेंटचा जो पीक आहे, सगळ्यात उंच जी पीक आहे, प्रत्येकाला तिने सर केलेला आहे. का? आणि अच्छा, एवढं करून पण ती चूप नाही बसली का? तिची संघर्ष करण्याची क्षमता तिला चूप बसू देत नव्हती. तिने विकलांग मुलांकरता एक स्पोर्ट्स अकॅडमी उघडली. सरकारने तिला कोट्यवधीचं तिला दान दिलं. हिमालय सर करून ती चूप बसली असती तर आपण असं कदाचित म्हणू शकलो असतो की अरे, हे तिच्याकडनं एक काम घडून गेलं. पण हिमालय सर केल्यानंतर उरलेले जे 5 खंड होते, त्या 5 खंडाचे जे टॉप पिक्स होते ते पण तिने सर केले. आणि ते करून सुद्धा तिने विकलांग मुलांकरता एक स्पोर्ट्स अकॅडमी उघडली आहे, फार मोठी. तर म्हणण्याचा अर्थ काय की पुन्हा पुन्हा तेच वाक्य मला स्मरणात येत आहे की तिचा विश्वास स्वामी विवेकानंदांवरती आहे. पण फक्त स्वामी विवेकानंदाच्या मंदिरात जाऊन आणि ध्यान करून या गोष्टी होत नसतात. स्वामी विवेकानंदाच्या मंदिरात जाणे, साहित्य वाचणे आणि त्याच्याबरोबर अतिशय महत्वाचं संघर्ष करणे. संघर्ष केल्यानेच संघर्ष करण्याची क्षमता हे आपल्या कॅरेक्टरचा एक भाग बनतो. आपल्या जीवनाचा, आपल्या ज्याला म्हणतो की सवयीचा एक भाग बनतो. आणि मग आपल्या जीवनामध्ये कोणत्याही डायमेन्शनवरती काही पण डिफिकल्टी आली, कल्पना करा की एक खूप चांगला बिझनेसमॅन आहे आणि तो बिझनेसमॅन त्याच्या जीवनामध्ये त्याला भरपूर यश मिळत आहे, पैसा कमवतोय तो. पण अचानक त्याच्या जीवनामध्ये काहीतरी एक ज्याला म्हणतो की काही त्याला एक सेटबॅक्स मिळतात. तो आजारी पडतो, काहीतरी एखाद्या टर्मिनल. आता ही अरुणिमा सिन्हा तर स्पोर्ट्स वुमन होती म्हणून तिला तिचा पाय कापल्या गेला, तर हे तिच्या क्षेत्रातलं होतं. पण एक बिझनेसमॅन, तो खूप बिझनेस करतोय चांगला, पण त्याच्या जीवनात समजा त्याला काहीतरी एक असाध्य रोग झाला, तर त्याच्यामध्ये जर संघर्ष करण्याची क्षमता जी त्याच्या बिझनेसमध्ये आहे, तीच संघर्ष करण्याची क्षमता जर त्याच्या चारित्र्याचा इंटिग्रेटेड पार्ट असेल मित्रांनो, तर तो असाध्य रोगावरती सुद्धा मात करेल. मला एक उदाहरण लक्षात येतं आहे मित्रांनो. एक ब्रिटानियाचा एशिया पॅसिफिकचा हेड विजय पिल्ले, खूप आधीची गोष्ट आहे ही, जवळपास या गोष्टीला आता 17-18 वर्ष झाले असतील. त्याने खूप नाव यश कमवलं, पण त्याला काहीतरी एका खोट्या खटल्यामध्ये सिंगापूर गव्हर्नमेंटनी त्याच्यावरती डाऊट घेतला आणि त्याला जेलात डांबलं. तर ही व्यक्ती आता इतकी याला यश मिळालेलं, ब्रिटानिया कंपनीचा एशिया पॅसिफिकचा हेड, पण आता माझ्यावरती हे असं एक काहीतरी संकट आलं आणि ती व्यक्ती तशी खूप चांगली होती, खोटे आरोप त्याच्यावरती लावण्यात आले होते, पण मला जेलमध्ये डांबून टाकलं. या एका विचाराने किंवा या एका बाबीने तो इतका डाऊन झाला की त्याची म्हणजे पुढची सगळी मेंटल हेल्थ ही कोसळली आणि तो डिप्रेशनमध्ये गेला. म्हणजे त्याच्या जीवनामध्ये त्यांनी संघर्ष क्षमता डेव्हलप केली, पण ती एकांगी होती. लक्षात येत आहे? ती एकांगी होती. आपल्याला आपल्या जीवनामध्ये ही क्षमता, आपल्याला जीवनात कोणत्याही प्रकारचे संकट आले तर ही आपल्याला ज्याला म्हणतो की सगळ्या प्रकारचे संघर्ष करण्याची क्षमता ही आपल्यामध्ये असलीच पाहिजे. तर हा जो दुसरा प्रश्न होता की आम्ही मंदिरात जातो पण आम्हाला यश मिळत नाही, पण काही आमचे मित्र मंदिरात न जाता त्यांना यश मिळतो, तर त्यांना हे कळलेलं आहे. पण तुम्ही त्यांच्यापेक्षा जास्त चांगले आहात का? कारण की तुम्ही मंदिरात सुद्धा जातात आणि तुम्ही संघर्ष सुद्धा करत आहात. पण हे संघर्ष अजून आपल्या जीवनात जास्त वाढवा, जेणेकरून आणि तुमची ही जी पॉवर ऑफ कॅरेक्टर आहे हे अजून स्ट्रॉंग होणार आहे. हा दुसरा प्रश्न होता. तिसऱ्या प्रश्नाकडे आपण जाऊया. तिसरा प्रश्न होता की मी संघर्ष करत आहे, मी सतत संघर्ष करत आहे, पण तरी सुद्धा माझा कॉन्फिडन्स वाढत नाहीये. अतिशय प्रॅक्टिकल प्रश्न आहे. आपण सगळी चर्चा काय करत आहोत?
स्वामीजींचं एकच वाक्य, 2 वाक्यांना घेऊन, नायदर मनी पेज नॉर नेम नॉर फेम नॉर लर्निंग, इट इज द पॉवर ऑफ कॅरेक्टर विच क्लीव्स थ्रू द ॲडमेंटाईन वॉल ऑफ द डिफिकल्टीज. एक. आणि दुसरं म्हणजे ही इज अन एथिस्ट हू डज नॉट बिलीव्ह इन हिमसेल्फ. द ओल्ड रिलिजन सेड ही वॉज अन एथिस्ट हू डिड नॉट बिलीव्ह इन द रिलिजन or God, but the new religion says that he is an atheist who does not believe in himself. तर लक्षात घ्या, ही शक्ती जेव्हा आपण जागृत करतो ना, शक्ती कोणतीही बाहेरनं येत नाही आणि देवाला नैवेद्य दाखवून अभिषेक करून ती शक्ती कधी जागृत होणार नाही. लक्षात घ्या, शक्ती जागृत होईल संघर्ष करूनच होईल. का? कारण की शक्ती आतमध्ये विद्यमान आहे. शक्ती बाहेरून काही येत नाही. लक्षात घ्या, आत्मविश्वास बाहेरून कधी येत नाही. ते आत्मविश्वास जी आपली पोटेन्शियल एनर्जी आहे ती आपल्याला संघर्ष करूनच जागृत करावी लागेल. म्हणून मंदिराच्या बरोबर संघर्ष करणं हे तितकंच गरजेचं आहे. तर हा प्रश्न जो आहे की मी संघर्ष करतो, मी माझे एफर्ट्स पुट करतो, पण माझा कॉन्फिडन्स वाढत नाही. तर त्याचं कारण काय आहे की जेव्हा आपण एफर्ट्स पुट करतो तेव्हा संपूर्ण मनाने आपण आपल्या त्या कार्यामध्ये आपलं मन देत नसतो. लक्षात घ्या, आपल्यामध्ये जी संघर्ष आपण करत आहोत, पण संघर्ष करताना काय आपण त्या कार्यामध्ये आपलं पूर्णपणे मन देत आहोत का? प्रामाणिकपणे जरा विचार. एक लक्षात घ्या, जीवनात यश किंवा अपयश हे बिलकुल वेगळी गोष्ट आहे, पण कॉन्फिडन्स क्रिएट होणं ही फार वेगळी गोष्ट आहे. आणि जर आपण पूर्ण आपलं मन त्या कार्यामध्ये समर्पित करत आहोत तर कॉन्फिडन्स हा 100% वाढला पाहिजे. एक उदाहरण घेऊया की एक मुलगा MPSC करतोय आणि खूप मन प्राण लावून तो अभ्यास करतोय, पण त्याला यश मिळत नाहीये. मी हे मान्य करतो की कदाचित त्याला अपेक्षित यश मिळत नसेल, हरकत नाही, पण त्याचा कॉन्फिडन्स नेहमी हा रेज झाला पाहिजे जर तो संपूर्णपणे अभ्यासामध्ये लक्ष घालत असेल तर. पण आपण काय होत असतं, म्हणजे अपयश मिळाल्याने कॉन्फिडन्स थोडा डाऊन होतो, मी हे मान्य करतो, पण तरी सुद्धा जर आपण दिलेल्या किंवा आपण स्वतः सिलेक्ट केलेल्या कार्यावर आपल्या पूर्ण मन जर घालतो तर आपलं कॉन्फिडन्स हे रेज झालंच पाहिजे. जेव्हा आपण एखाद्या कार्याप्रती अप्रामाणिक असतो म्हणजे काय की अर्ध मन आपलं अभ्यासावरती आहे, अर्ध मन व्हॉट्सॲपवरती आहे, अर्ध मन काहीतरी मित्राबरोबर आज पार्टीला जायचं आहे तिकडे आहे, याला म्हणतात कार्याबरोबर किंवा आपल्या करिअरबद्दल अप्रामाणिकता. आणि जेव्हा आपल्या जीवनामध्ये ही अप्रामाणिकता येते तेव्हा मग आपला कॉन्फिडन्स क्रिएट होत नाही. आणि याच्याकरता फार जरुरी मित्रांनो की आपलं मन आपल्या ताब्यात असलं पाहिजे. आपलं मन आपल्या ताब्यात असलं पाहिजे म्हणजे की मित्रांबरोबर तुम्ही एखाद्या सहलीवरती नका जाऊ, माझं असं म्हणणं नाही आहे, पण जेव्हा तुम्ही अभ्यासाला बसलेले आहात तेव्हा त्या 3, 4, 5 तासाकरता पूर्ण प्रामाणिकपणे ते मन तिथेच त्या अभ्यासात द्या. जेव्हा आपण आपल्या जीवनामध्ये थोडं अर्ध इकडे अर्ध तिकडे, आजकाल एक शब्द मला ऐकायला खूप मिळतो, मल्टीटास्किंग. मित्रांनो, असं ही गोष्ट कधी आपल्या आयुष्यात करू नका. हा डायरेक्ट तुमच्या कॉन्फिडन्सवरती आघात करणारी गोष्ट आहे. याच्यावरती कधी सविस्तर चर्चा करू आपण, पण इथेच लक्षात येते ना सविस्तर चर्चा करण्याची आवश्यकताच काय. अरे जेव्हा तुम्ही एखादं कार्य हातात घेतलंय तर पूर्ण कदाचित ते कार्य 5 मिनिटं कसं असेल, पण पूर्ण 5 मिनिटं तुम्ही त्या कार्यावरती पूर्ण झोकून द्या. ते कार्य 5 मिनिटात पूर्ण झालं, मग पुढचं काहीतरी कार्य घ्या. ज्या वेळेस तुम्ही जे कार्य करत आहात पूर्ण आंतरिक मनाने त्या कार्याशी जोडलेले राहा, तुमच्या शरीराने मनाने, तर लक्षात ठेवा त्यांनी काय होईल की ते पूर्ण कार्य पण योग्य पद्धतीने पार पडेल. एक. आणि दुसरं की म्हणजे की जे आपण म्हणतो की कॉन्फिडन्स क्रिएट होत नाही. मी पुन्हा सांगतोय बरं, यश, अपयश आणि कॉन्फिडन्स क्रिएट होणं याच्यामध्ये खूप अंतर आहे.
कदाचित तुम्हाला यश नाही मिळू शकेल, कारण की कॉम्पिटिशनमध्ये कदाचित दुसऱ्या मुलांनी चांगला अभ्यास केला असेल, पण जरी तुम्हाला अपयश मिळालं, थोडं कॉन्फिडन्स लो होऊ शकतो. पण तरी लक्षात ठेवा की तुमचा कॉन्फिडन्स अपयश आलं याच्यामुळे लो झाला नाही पाहिजे. का? कारण की तुम्ही प्रामाणिकपणे ती मेहनत केलेली आहे. म्हणून या दोन गोष्टीमध्ये खूप एक अंतर आहे आणि खूप लक्ष देऊन ऐका. हे फार महत्त्वाचे मुद्दे आणि फार छान प्रश्न तुम्ही रेस केले होते की जेव्हा तुम्ही आपलं संपूर्ण तन मन घेऊन एखाद्या कार्यावरती आपलं मन एकाग्र करता, तर तेव्हा तुमचा कॉन्फिडन्स रेज झालाच पाहिजे. कदाचित अपयशामुळे थोडासा होऊ शकेल, पण जर आपण आपलं संपूर्ण मन प्राण त्यात देत आहोत तर कॉन्फिडन्स रेज हा झालाच पाहिजे. तर जर एखाद्याचं मन म्हणजे एखाद्या कार्यावरती तो खूप दिवसापासून करतोय आणि तरी कॉन्फिडन्स वाटत नाही आहे, तर लक्षात ठेवा की तो संपूर्ण मन देऊन ज्याला म्हणतो की ते कार्य करत नाही आहे हे लक्षात येतं. तर इंटिग्रेटेडली, डेडिकेशनली त्या ज्या वेळेस जे कार्य करत आहात त्याच्यावरती संपूर्ण मन त्याच्यात लावून द्या, तुमचा कॉन्फिडन्स तो रेज होणारच. आता एक प्रश्न मनामध्ये निर्माण होतो की ठीक आहे महाराज, की आम्ही आमचं पूर्ण मन दिलं आणि आम्हाला अपयश आलं, तर जो तुमचा कॉन्फिडन्स उरलेला आहे, म्हणजे तुम्ही एखाद्या कार्यामध्ये संपूर्ण मन दिलं आणि त्या कार्यामध्ये तुम्हाला अपयश मिळालं आणि तुमचं थोडं कॉन्फिडन्स कमी झालं, पण उरलेल्या कॉन्फिडन्सनी, उरलेल्या कार्यक्षमतेने जेव्हा पुन्हा तुम्ही तेच कार्य करायला जाल तर तो कॉन्फिडन्स तुम्हाला कामी येईल. लक्षात ठेवा, हे फार जरुरी आहे. म्हणून ज्याला म्हणतो की आपण जेव्हा संपूर्ण मन आपल्या एखाद्या कार्याला देतो तर त्यातून आपलं कॉन्फिडन्स हे वाढलंच पाहिजे. हे त्याची पावती असते की आपलं आपण संपूर्ण मन देऊन ते कार्य करत आहोत. तर या प्रश्नाच्या उत्तरामध्ये एक लाईनीत जर उत्तर द्यायचं असेल की मी खूप मेहनत करतो पण माझा कॉन्फिडन्स रेज होत नाही, तर लक्षात घ्या की कुठेतरी आपण संपूर्ण तन मन धनाने ते कार्य करत नाही आहोत. अजून एक प्रश्न होता की आपण आपली पॉवर ऑफ कॅरेक्टर हे डेव्हलप करत आहोत, आपलं चारित्र्य घडवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि अनेकदा आपल्या अवतीभोवतीचे लोक आपल्या स्वभावावर, आपल्या चारित्र्यावर काहीतरी टिप्पणी करत असतात. चारित्र्यावर टिप्पणी करतात म्हणजे की कल्पना करा एखादा मुलगा चांगला आहे आणि तो मंदिरात जातो, मठात जातो, तर या गोष्टीला घेऊन साधारण समाज खूप काही बोलत असतं. तर जेव्हा कोणी आपल्यावरती टिप्पणी करतं तर त्याला सामोरे कसं जायचं, अतिशय हे पहा, जर आपण एखादं काम चांगलं करत आहोत, एक लक्षात घ्या की तुम्ही चांगलं काम कराल तरी समाज बोलेल, तुम्ही वाईट काम कराल तरी समाज बोलेल. अर्थात मठात येणारी सर्व मुलं मुली हे कधी पण वाईट कामामध्ये कधी इन्व्हॉल्व्ह होत नसतात, याची मला पूर्ण खात्री आहे. पण अनेक मुलं मुली म्हणजे बाहेर कॉलेजमध्ये सवंगडी ज्याला म्हणतो आपण, मठात जातो म्हणून काहीतरी टिंगल करतात किंवा चांगल्या सवयी, म्हणजे अनेकदा चांगल्या सवयी म्हणण्यापेक्षा काहीतरी छोट्या मोठ्या गोष्टी आपण त्यांच्या ऐकत नाही. छोट्या मोठ्या नाही, त्या मोठ्या गोष्टी असतात. एखादा मुलगा म्हणतो की अरे चल मावा खाऊया, गुटखा खाऊया, आपण नाही म्हणतो. याच्या पुढच्या गोष्टीसुद्धा ते म्हणतात आणि मग या गोष्टींना घेऊन ते आपले टिंगल करतात. मित्रांनो लक्षात ठेवा, जर आपलं ज्या सिद्धांतांना घेऊन आपण जगत आहोत त्याच्यावरती आपलं फर्म कन्व्हिक्शन असलं ना, तर लोकांनी आपले कितीही टिंगल केली तरीसुद्धा आपण त्यांच्या म्हणण्यावरती निराश होणार नाही आणि त्यांच्या म्हणण्यावरती बळी तर मुळीच पडणार नाही. स्वामी विवेकानंद फार सुंदर वाक्य म्हणतात की या जगामध्ये प्रत्येक चांगल्या कार्याकरता 3 प्रकारचे त्याला स्टेजेस त्याला फेस करावे लागतात. 3 टप्पे. कोणते कोणते? सगळ्यात पहिलं की पीपल विल रिडिक्यूल यू. रिडिक्यूल यू म्हणजे ते तुमच्यावरती हसतील, तुमची टिंगल करतील. दुसरं, ते खूप आर्ग्युमेंट करून तुमच्यावर म्हणजे तुम्ही कसे चुकीचे आहात हे साबूत करण्याचा प्रयत्न करतील. आणि तिसरं, ॲक्सेप्टन्स. प्रत्येक कार्याला या 3 स्टेजेसून जावं लागतं, प्रत्येक कार्याला. स्वामीजींना सुद्धा ह्या गोष्टी फेस कराव्या लागल्या होत्या.
कोणत्या कोणत्या 3? सगळ्यात पहिलं तुमचे ते टिंगल करतील, आणि जेव्हा तरीसुद्धा त्यांच्या टिंगलाला तुम्ही बळी नाही पडलात आणि तुम्ही तुमच्या चांगल्या सवयीवरती ठाम राहिलात, तर मग काय होईल की मग ते आर्ग्युमेंट करून सिद्ध करू प्रयत्न करतील की तुम्ही चुकीचे आहात, आम्ही चांगले आहोत, आम्ही मावा खातो, आम्ही सिगरेट पितो, आम्ही दारू पितो, म्हणजे आम्ही चांगले आहोत. पण तरीसुद्धा तुम्ही आर्ग्युमेंटनी उत्तर देण्याचा प्रयत्न करा, आणि जर आर्ग्युमेंट तुम्ही नाही देऊ शकला कदाचित, तर त्यांचं उपेक्षा करा, त्यांना अवॉइड करा बाय ऑल मीन्स. पण आपल्या चांगल्या सवयींना सोडू नका. म्हणजे काहीतरी आर्ग्युमेंटमध्ये कदाचित असं असू शकतं की तुम्ही आर्ग्युमेंट नाही करू शकले, तर तिथे त्यांचं ज्याला म्हणतो की निग्लेक्ट देम, संपूर्णपणे त्यांना ज्याला म्हणतो की दुर्लक्ष करा त्यांच्याकडे. आणि जेव्हा आपल्या वाईट सवयीमुळे ते अडचणीत येतील, तेव्हा ते तुमच्या पायाशी येतील किंवा तुमच्या जवळ येतील आणि म्हणतील की मित्रा, तू बरोबर होता, आम्ही चुकलो. सगळ्यात आधी ते तुमचं उपहास, मग तर्कद्वारा तुम्हाला खाली पाडण्याचा प्रयत्न करतील, आणि तिसरंच मग स्वीकारोक्ती. तर मित्रांनो, चरित्र हे काही जे घडवण्याची पण चर्चा करत आहोत इतकं सोपं नसतं. याची खूप आपल्याला किंमत मोजावी लागते. पण जो किंमत मोजतो, यश आणि सुकीर्ती त्याचीच होते, हे लक्षात ठेवा. तर तुमच्यावरती टीका टिप्पणी जे काही होत असेल त्याला बिलकुल निधड्या छातीने सामोरे जा, आणि लोक हसतील, हसू द्या. आणि हीच तुमची परीक्षा आहे, हीच तुमची टेस्ट आहे की तुम्ही त्यांच्यापेक्षा चांगले आहात, आणि ते तुमच्यावरती टिप्पणी करतात, ही पावती आहे. न्यूनगंडामुळे ते लोक टिप्पणी करत असतात. त्यांना ज्या ज्या वाईट सवयी असतात, आणि अरे याला वाईट सवय नाही आहे, मला वाईट सवय आहे, म्हणून ते खालती खेचण्याकरता ते तुमची टिंगल करतील. पण टिंगल करू द्यात, आहारी पडू नका, उत्तर द्यायला जास्त जाऊ नका. दुसरं, ते तर्क करतील, शक्य असल्यास तर्काचं उत्तर तर्काने द्यायचा प्रयत्न करा. पण स्वामीजी तर सरळ म्हणतात, निग्लेक्ट देम बाय ऑल मीन्स. रस्त्यावरती आपण जात असताना एखादा कुत्रा भुंकला, त्या कुत्र्याला आपण चावायला जातो का? बिलकुल लक्ष द्यायचं नाही. आणि त्यांच्या वाईट सवयीमुळे जेव्हा ते अडचणीत येतील, तेव्हा ते तुमच्या जवळ येतील आणि ते ॲक्सेप्ट करतील. पण 3: उपहास, तर्क आणि स्वीकारोक्ती लक्षात घ्या. म्हणून आणि आपण स्वतः आपल्या चारित्र्याच्या शक्तीवरती उभं राहण्याकरता जे अतिशय महत्त्वाचं आहे की स्वामीजींचे हे विचार सतत वाचत राहणे. म्हणजे तुमचा जो खुट्टा आहे तो स्ट्रॉंग असला पाहिजे, खंबा है ना. तुम्ही ज्या सिद्धांतावरती उभे आहात ते एकदम स्ट्रॉंग असलं पाहिजे. शेवटचा एक प्रश्न की जो मांडला गेला होता, मी त्याला थोडंसं वेगळ्या पद्धतीने मांडतो की जेव्हा प्रयास करून सुद्धा अपयश येतं, तर त्याला कोणत्या दृष्टिकोनाने बघितलं पाहिजे. वास्तविकता, अटॅचमेंट आणि डिटॅचमेंटचा हा प्रश्न होता. पण तितकंसं जर कोणाला नाही कळलं तर सोप्या भाषेत जर सांगायचं, मित्रांनो, आपण याच्या आधी चर्चा केली की आम्ही कार्य करतो, अभ्यास करतो, आमचा कॉन्फिडन्स वाढत नाही, तेव्हा मी काय म्हटलं होतं की मन पूर्णपणे त्याला द्या, त्या कार्याला. आणि समजा पूर्णपणे कार्याला मन दिल्यानंतर सुद्धा अपयश आलं, तर त्या कार्याला म्हणजे आपण कुठे अपयशाला अनेक कारणं असतात. आपलं प्लॅनिंग चुकलं का, कोणत्या प्रकारचे पुस्तक आपण वाचायला पाहिजे होत्या, कोणते प्रश्न आधी सॉल्व करायला पाहिजे होते, माझं सिलेक्शन ऑफ सब्जेक्ट चुकलं का, हे असे n नंबर्स ऑफ फॅक्टर्स असतात. तर त्या सगळ्याचे ॲनालिसिस करा, आणि जिथे आपल्याला वाटतं मी चुकलो त्या गोष्टी पुन्हा रिपीट करू नका. या दृष्टिकोनातून बघा. आणि जेव्हा आपल्यामध्ये पॉवर ऑफ कॅरेक्टर, संघर्ष करण्याची क्षमता जेव्हा असेल, तर बाउन्स बॅक तुम्ही नक्की करालच, मला पूर्ण विश्वास आहे. एक छोटंसं वाक्य मी इथे स्वामीजींचं वाचतो आणि मग ठरलेली वेळ संपत आलेली आहे, थोडी चर्चा करून मग तिथे सेशन ओपन करूया. एक जो प्रश्न पण ज्याची चर्चा केली होती मित्रांनो आत्ता, की मी मठात येतो, मी मंदिरात येतो, पण मला हवं तसं यश मिळत नाही. पण माझे मित्र जे मंदिरात येत नाही त्यांना कदाचित यश मिळतं,
तर त्याची पण चर्चा केली आता की त्यांनी संघर्ष करून तो कॉन्फिडन्स कमवलेला आहे आणि तो कॉन्फिडन्स आपल्याला सुद्धा संघर्ष करूनच कमवायचा आहे. याच गोष्टीला स्वामी विवेकानंद काय म्हणतात बघा. मी जसंच्या तसं वाचतो. माणसांमध्ये अंतर असण्याचे कारण हेच की कुणामध्ये निस्सीम आत्मविश्वास असतो आणि कुणामध्ये तो नसतो. आत्मविश्वास सर्व काही करू शकतो. त्या सत्याचा मला जीवनात प्रत्यक्ष अनुभव आलेला आहे. आत्मविश्वास काहीही करू शकतो. या गोष्टीचा प्रत्यय स्वामी म्हणतात मला स्वतःला आलेला आहे. पुढे म्हणतात या सत्याचा मला जीवनात प्रत्यक्ष अनुभव आला आहे व अजूनही येत आहे आणि जसजसे माझे वय वाढत आहे तसतसा माझा हा आत्मविश्वास अधिकाधिक दृढ होत आहे. म्हणजे माणसामध्ये हा जो अंतर पण बघतो तो कशामुळे असतो? त्याच्या आत्मविश्वासामुळे. आणि हा आत्मविश्वास कुठनं येतो? संघर्ष करून. जे स्वामीजी म्हणतात की तो नास्तिक ज्याचा स्वतःवर विश्वास नाही, तर तो विश्वास आधी हे पहा मंदिरात जाऊन ईश्वराकडे आत्मविश्वास मागून मिळणार नाही. संघर्ष करून मग देवाकडे गेलं त्यातून लवकर आत्मविश्वास जागृत होईल. मी संघर्ष करणार नाही आणि मंदिरात जाईन असं नाही चालणार. संघर्ष केलाच पाहिजे. तर हे जे स्वामीजी म्हणतात की माणसामध्ये जो अंतर आहे तो कसला अंतर आहे? तो की आपल्याला सतत आपल्या जीवनात संघर्ष हा आपण केलाच पाहिजे. आणि संघर्ष करत असताना अपयश आलं तर त्याच्या संदर्भात स्वामीजी म्हणतात की अपयशाची तमा बाळगू नका. मी अजून एक वाक्य वाचतो की काही मुलं म्हणतात की मला सतत काही अपयश मिळाल्याने थोडंसं खूप जास्त डिप्रेशन येतं. तर पहा आपल्या जीवनामध्ये तसं काही घडत असेल ना तरी जर आपण ज्या कार्य करत आहोत त्याच्यावरती सतत प्रामाणिकपणे मन देऊन कार्य केलं ना तर नक्कीच हे यश हे आपल्याला मिळणारच. जे स्वामीजी वाक्य म्हणतात मी ते तुमच्यापुढे जसं तसं वाचतो. अपयशांकडे मुळीच लक्ष देऊ नका. अपयश येणे अगदी स्वाभाविक आहे. ते तर जीवनाचे सौंदर्यच म्हणायचे. अपयशाखेरीज जीवन ते काय? अपयशाखेरीज जीवन ते ज्या जीवनामध्ये पुढे ते उदाहरण देतात स्वामीजी, या धडपडींची, या चुकांची, या अपयशांची तमा बाळगू नका. मी गायीला कधी खोटं बोलताना ऐकले नाही, पण ती नेहमी गायच राहते, कधी मनुष्य होत नाही. म्हणून या अपयशांची खंत बाळगू नका. क्षुल्लक पिछेहाटीबद्दल खेद करू नका. 1000 वेळा आपल्या आदर्शाला धरून राहण्याचा प्रयत्न करा आणि 1000ही वेळा अपयशी झालात तरी फिरून एक बार कंबर बांधून प्रयत्न करा. व्हॉट अ वंडरफुल स्टेटमेंट. स्वामी म्हणतात की मी गाय कधी चूक करते का? कधी चूक करत नाही. ही भिंत कधी चूक करते का? कधी चूक करत नाही. पण लक्षात घ्या मित्रांनो की गाय कधी चूक करत नाही, पण ती गायच राहते. आपण चुका करतो, पण आपलं मनुष्यत्व कशामध्ये? की चुकांपासून शिकायचं आणि ती चूक पुन्हा करायची नाही. याच्यामध्येच मनुष्याचं मनुष्यत्व आहे. जो मनुष्य पिछेहाटी करून आणि आपल्या जीवनात संघर्षच करत नाही, अशा अळणी जगण्यामध्ये आणि त्या गायीच्या जगण्यामध्ये काहीही अंतर नाही. तर हे जे ॲनालिसिस आहे की आत्मश्रद्धा कशी जागृत करायची किंवा पॉवर ऑफ कॅरेक्टर काय आहे? पॉवर ऑफ कॅरेक्टर हीच आहे की आपली संघर्ष क्षमता आपल्या जीवनात जबरदस्त असली पाहिजे आणि सर्व क्षेत्रात असली पाहिजे. एका क्षेत्रात आपण खूप हुशार आहोत आणि जीवनाच्या दुसऱ्या क्षेत्रामध्ये जर आपल्याला काही कारणामुळे काही पिछेहाटी करावी लागली म्हणून एकदम डाऊन होऊन जायचं, असं चालणार नाही. जसं अभ्यासात तरवेज असतो तसंच जीवनाच्या इतर गोष्टींमध्ये सुद्धा संघर्ष करण्याची क्षमता तितकीच पाहिजे. त्यालाच खऱ्या अर्थाने पॉवर ऑफ कॅरेक्टर आपण म्हणू शकू. मला आज जे काही सांगायचं होतं ते माझं सांगणं पूर्ण झालेलं आहे.
विशेषकर जे विद्यार्थी बंधू आणि भगिनी मला यूट्यूबवरती बघतात त्यांच्याकरता मी विशेष सांगू इच्छितो की आजच्या या व्याख्यानामध्ये मी माझा व्हॉट्सॲप नंबर डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार आहे. तर आपल्यापैकी ज्या मुलामुलींचे काही प्रश्न असतील तर ते मला व्हॉट्सॲपवरती पाठवू शकता. आता मी सेशन ओपन करत आहे म्हणून मी सध्या रेकॉर्डिंग बंद करत आहे.